नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे अलिबागला. आता सध्या अलिबागच्या बीचवरती आहोत आणि समोर जो किल्ला दिसतो आहे तर आपल्याला तो कुलाबा किल्ला आहे, तर तिकडे जायचं आहे आपल्याला चालत. मध्ये 900 मीटर ते 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आत आहे बीचपासून. तर आपल्याला तिकडे चालत जायचं आहे, एन्जॉय करत मस्त. आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पण जाणून घेऊया आपण. चला मग बघूया. आणि हा जो व्हिडिओचा शूट ना थोडे दिवस झालं केला होता, पण अपलोड काही केलेला नाही आहे, व्हिडिओ करणं झालेलं नाही आणि आज केलेला आहे. तर असो, चला बघूया या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती पण आणि आत्ताची पण परिस्थिती तुम्हाला सांगते. तर चला बघूया. आणि इथं माहिती बोर्ड पण दिलेला आहे, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये. आणि एक त्याच्या साईडला विहीर पण आहे, जे पाणी आपण पिण्यासाठी वगैरे वापरू शकतो. तर हा अलिबाग कुलाबा फोर्ट असं म्हणतात. तर हा अलिबागमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक जलदुर्ग आहे, सी फोर्ट आहे, जो समुद्राच्या मधोमध एक बेटासारखा स्थित आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे आकर्षण आहे. या किल्ल्याचे बांधकाम महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात 1680 साली सुरू झाले आणि त्यानंतर त्यांचे पुत्र शंभूराजे यांनी हे पूर्ण केले. म्हणून हा शिवाजी महाराजांचा एक महत्त्वाचा समुद्र किल्ला आहे. हा किल्ला मराठा नौदलाच्या मुख्य तळांपैकी एक होता आणि इंग्रजांशी समुद्री संघर्षात याचा उपयोग होत होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि काही काळ तो तुरुंग म्हणून वापरला गेला. अलिबाग बीचपासून हा किल्ला सुमारे 900 मीटर ते 1.5 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या आत स्थित आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला आला आग्रे घराण्याच्या ताब्यात, जे होते कान्होजी आग्रे. त्यांना असं म्हटलं जातं की ते मराठा आरमाराचा सिंह होते. आता आरमार म्हणजे बघा, आता जमिनीवर लढणारी फौज म्हणजे सेना असते, तसंच समुद्रावर लढणारी फौज म्हणजे आरमार असते. आणि तसेच आरमाराचा सिंह म्हणून ओळखणारे कान्होजी आग्रे, तर त्यांच्या ताब्यात गेला हा किल्ला. तर ब्रिटिश, पोर्तुगीज, डच सर्वांना समुद्रात घाम फोडणारे नाव होते ते म्हणजे कुलाबा किल्ला. ब्रिटिशांनी अनेक वेळा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण कुलाबा किल्ला कधीही सहज जिंकला गेलेला नाही आहे. किल्ल्याच्या भिंती साधारण 25 फूट उंच, 12 फूट जाड आणि ह्या किल्ल्याच्या चारही बाजूनी समुद्र आहे. मजबूत बुरुज आहेत, थोडी पडझड झालेली आहे, तुम्ही बघितली असेल. आणि कुलाबा किल्ला म्हणजे समुद्रावरील नियंत्रण, शत्रूंच्या जहाजावर नजर, व्यापार मार्गावर नियंत्रण, मराठा आरमाराचा मुख्य तळ हा किल्ला होता. स्वराज्याचा समुद्री कवच पण मानला जात होता. आणि आजचा कुलाबा किल्ला पर्यटकांसाठी खुला आहे. अलिबागला जाणारा प्रत्येक माणूस हा किल्ला पाहिल्याशिवाय परत येत नाही. आणि आतमध्ये फ्रूटचे स्टॉल वगैरे आहेत आणि पाय वगैरे धुण्यासाठी विहिरीतलं पाणी वापरतात, पिण्यासाठी वापरतात. आणि ते झालं, तिथून येताना थोडंसं पाणी वाढलेलं होतं आणि आम्ही आता सध्या जेवण करायला आलेलो आहे हे. आणि इथं मस्त प्रतिम जेवण मिळतं, खूप छान जेवण पण होतं तिथं. आम्ही मागवलं होतं नॉनव्हेज आणि मुलांसाठी मागवलं होतं व्हेज. तर दोन्ही पण खूप छान होतं. आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला पाण्याची पातळी वाढलेली पण दाखवते. तर असा होता थोडी असा इतिहास. तर कुलाबा किल्ला फक्त पर्यटन स्थळ नाही, तो आहे मराठ्यांच्या समुद्री सामर्थ्यांचा अभिमान, शिवरायांच्या दूरदृष्टीचा पुरावा होता हा किल्ला. आम्ही आलो होतो त्यावेळेस बघा, पाणी केवढं होतं, एकदम थोडं. आणि आत्ता नुसतं जेवलो तर पाणी कुठेपर्यंत दाखवत. आणि बघा पाणी किती वाढलेलं आहे. फक्त एक तासभरच झालं असेल मी म्हणजे किल्ल्याच्या बाहेर येऊन फक्त जेवण जेवले
जेवण करून झाल्यानंतर परत म्हटलं की किती पाणी वाढले ते पाहायला यावं. तर इतकं पाणी वाढलं होतं खूपच प्रचंड आणि पाहायला पण खूप छान वाटत होतं. आणि जायची वेळ पण झाली होती आमची आणि मस्त इथं गोळा खाल्ला आणि त्या गाडीमध्ये बसून गेलो आम्ही पुढच्या ठिकाणी. तर यांचं फोटो काढायचं चाललं होतं टोपी वगैरे घालून. तर मस्त असं गोळा एन्जॉय केला. पुढे बघ रे व्यवस्थित कर वाढला तोंडाला आवाज आवाज मोठे कर जरा. तोंड बघ हां नाक पण लाल केलं हे आता चाललं पटकन जायचं आता गाडीत बसायचं हां इकडे बघ वर बघ हां अजून खरं तर मला किट्टून खाल्लं एक नंबर हां हां चला यांचा अशा पद्धतीने खाऊन झालेला आहे 200 रुपयाला काम लावून मला अशा पद्धतीने हिचा आज बड्डे वर कर तोंड करू हा खाऊन टाक ठीक आहे हा हा छान हॅपी बर्थडे. जर तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा जय शिवराय. आणि कसा वाटला ते पण सांगा मला. चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.